म्हणजे राजकारणात बघायला गेलं तर ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याचं नाव आहे, ज्याच्या घराण्याचं नाव आहे, ज्याचे कोणतरी वडील आमदार आहेत, अशाच लोकांना फक्त जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळते. पण हे सगळं खोडून काढत सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन नामदार प्रकाश साहेबांनी एक आदर्श घडवला. आम्हाला जास्त बोलण्याची गरज वाटत नाही, कारण की नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी फक्त आम्ही हे करतो ते करतो असं आश्वासन न देता त्यांनी सर्व कामे करून दाखवलेली आहेत. कामाचा माणूस फक्त एकच आता ह्या तालुक्यात आणि ह्या मतदारसंघात आहेत, ते म्हणजे नामदार प्रकाश आंबेडकर साहेब. ते विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते कधीही मतदारसंघात फिरकले नाही. आणि आज त्यांच्याकडे आज मत मागायचा मुद्दा नाही, त्यांच्याकडे मत मागायचा एवढाच मुद्दा आहे की आज आंबेडकरांच्या घरातली सीट नाही म्हणून आम्हाला मत द्या. हा काय मुद्दा होऊ शकत नाही. त्यांनी त्यांचं काम सांगायचं आणि मग मत मागायचं. म्हणजे आता ही लढाई तसं बघायला गेलं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, म्हणजे जनतेचा कौल हा आमच्या बाजून आहे. ही लढाई आम्ही लढणारही आहोत आणि जिंकणारही आहोत. दर्शक हो नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज बघायला गेलं तर मी गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे. आता या तालुक्यातला हाय व्होल्टेज असा हा मतदारसंघ आहे आणि आता या मतदारसंघातील ऋतुजा रणधीर शिंदे यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहे. रणधीर दादा आहेत, वहिनी आहेत, त्यांच्यासोबत त्यांचं जे काही व्हिजन आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. तुमचं केके न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे आणि प्रतिसाद कसा भेटत आहे? प्रचार अगदी चांगल्या स्वरूपात चालू आहे. प्रतिसाद सुद्धा आम्हाला मतदारांचा चांगला आहे. नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही हे सुरुवात केलेली आहे. त्यांनी दिलेला सगळ्या मतदारसंघात भरघोस निधी दिल्यामुळे त्यांचं जे काम केलेलं आहे मतदारांचं, त्यामुळे त्यांचा प्रतिसाद आम्हाला चांगल्या प्रमाणात मिळत आहे. ज्यावेळेला तुम्ही जाताय, लोकांशी भेटताय, काय बोलत आहेत लोक? लोकांचा प्रतिसाद एवढा चांगला आहे की आम्हाला जास्त बोलण्याची गरज वाटत नाही, कारण की नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी फक्त आम्ही हे करतो ते करतो असं आश्वासन न देता त्यांनी सर्व कामे करून दाखवलेली आहेत. त्यामुळे मतदारांच्यातून एक आपुलकीचं प्रेम हे आम्हाला मिळत आहे. खरं बघायला गेलं तर हाय व्होल्टेज असणाऱ्या या मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी ही तिकीट कुठंतरी आपल्याला दिलेलं आहे. नेमकी भावना काय याबद्दल? भावना म्हणजे नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जिल्हा परिषद सारखी उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे असं आम्ही म्हणेन. दादा काय सांगाल तुम्ही याबद्दल? नाही, सर्वसामान्य घरात उमेदवारी देऊन खरं म्हणजे तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारा नेता अशी आज त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. ती ओळख अजून अधोरेखित करण्याचं काम नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी केले. निश्चितच त्यांनी अतिशय सर्वसामान्य कुटुंबात, म्हणजे शेतकरी कुटुंबात आम्हाला जी काही उमेदवारी दिल्या त्याचं सोनं करण्याचा आमचा आता प्रयत्न चालू आहे. कसा सुरू आहे प्रचार, कसा सुरू आहे, प्रतिसाद कसा भेटत आहे, मतदारसंघाची रचना कशी आहे आणि एकूण एक येणाऱ्या लोकांचा दाद कशी आहे? गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघाची रचना अतिशय सोपी आहे. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ आम्हाला फिरायला अतिशय सोपा मतदारसंघ आहे आणि इथली लोक अतिशय प्रेमळ आहेत. नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांनी वाड्या वस्त्यावर आणि प्रत्येक गावात कोट्यावधीचा निधी आजपर्यंत दिलेला आहे आणि त्या निधी दिलेल्यामुळे लोकांच्यात एक चांगली भावना, म्हणजे आमदारांचा उमेदवार आलाय, नामदारांचा उमेदवार आलाय म्हटलं की आम्हाला जास्त काय बोलायची गरज लागत नाही. आम्ही आंबेडकरची माणसं आहे, आम्ही तुम्हाला मदत करणार, असा लोकांचा प्रतिसाद आम्हाला. कधीपासून तुम्ही साहेबांच्या सोबत काम करताय? साहेबांसोबत मी गेली 10 ते 12 वर्षापासून काम करतोय. म्हणजे अगदी राजकारणाची सुरुवात माझी साहेबांसोबत झाली तर म्हणले तर काय हरकत नाही, कारण की राजकारणात सक्रिय व्हायचं वय साधारण 25 वर्षानंतर होते. माझं आता वय 34 आहे. 10-12 वर्षापासून म्हणजे मी 23-24 वर्षापासून साहेबांसोबत आहे. खरं बघायला गेलं तर एवढ्या लवकर एवढी मोठी जबाबदारी दुसऱ्या बाजूला म्हणून मी संधी दिलेली आहे, या संधीचं कशा पद्धतीने आपण हे करणार आहात? खरं बघायला गेलं तर समोरच्या बाजूला जे उमेदवार आहेत ते मोठा राजकीय वारसा असणार आहेत. ते म्हणजे आता ही लढाई तसं बघायला गेलं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, म्हणजे जनतेचा कौल हा आमच्या बाजून आहे. जनतेला आज सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी जनतेतून एक भावना आहे. आम्ही जिथं जिथं गेलो तिथे साधा माणूस आहे, जर साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्या या गोष्टी सुद्धा जनतेकडून कौतुक होत आहे. निश्चितच आम्हाला या गोष्टीचा जनतेतून चांगला प्रतिसाद मिळेल आणि भरघोस मत आम्हाला देतील असं आम्हाला एक खात्री आहे. प्रचार करत असताना कोणत्या मुद्द्यांवरती आपण ही निवडणूक लढत आहात?
प्रचार करत असताना कोणत्या मुद्द्यावर म्हणजे साहेबांचं काम हम्म. हा एकच मुद्दा आमच्यासाठी फार मोठा आहे. हम्म. कारण साहेबांनी असं एक कुठलं मतदारसंघातलं गाव सोडलं नाही की जिथं साहेबांचा कोटीच्या पुढे निधी नाही. गेली 3 टर्म आता साहेब आमदार आहेत. आता वर्ष 1.5 वर्षापासून ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. आरोग्यमंत्री असल्यामुळं आरोग्याच्या सुविधा सुद्धा अतिशय त्यांनी चांगल्या पद्धतीचं आहेत. या ठिकाणी गारगोडी सारख्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय, हे गारगोडी सारख्या ठिकाणी लोकांना CPR गेल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणजे ह्या तालुक्यातील लोकांना. पण आज गारगोडी सारख्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून त्यांनी चांगल्यातल्या चांगल्या सुविधा इथं आणण्याचा प्रयत्न केलाय. डायलिसिस विभाग सुरू केला आहे, सोनोग्राफी आहे, आता MRI आणि CT स्कॅन सुद्धा मशीन आमच्याकडे उपलब्ध होणार आहेत लवकरच. त्यामुळे साहेबांचं काम चांगलं आहे. साहेबांच्या कामावरच आम्ही ही इलेक्शन लढवणार आहे. निश्चितच साहेबांच्या कामाच्या जोर आम्ही इलेक्शन जिंकू सुद्धा. कोणते विजन घेऊन तुम्ही या मतदारसंघात काम करत आहात किंवा लोकांच्या सोबत प्रचार करत आहात? आता बघायला गेलं तर कसं आहे, गारगोडी हे शहराचं ठिकाण आहे, तालुक्याचं ठिकाण आहे. बऱ्याचशाच लोकांना गारगोडीत शासकीय कामानिमित्त म्हणजे येरझाऱ्या माराव्या लागतात. बरोबर. त्या त्या कुठंतरी थांबवायच्या. म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना ज्या काय तालुका लेवलला कामं करायसाठी म्हणजे अगदी रेशन कार्ड ते किरकोळ सगळ्याच बाबीसाठी ज्या काही हेलपाडे मारायला लागतात, ते हेलपाडे आम्ही मारायला लावणार नाही. अशा पद्धतीचं आम्ही भविष्यात काम करणार आहे. आम्ही इथं बसून ग्रामीण भागातील लोकांची कामं इथं बसून करणार. म्हणजे त्यांनी फक्त आम्हाला सांगायचं आणि आम्ही त्यांची कामं करायची, म्हणजे एवढं मी सांगतो. काय अशी तुमच्या कामाची पद्धत आहे? कामाची पद्धत म्हणजे गेली आता 4 वर्षे मी श्रावणबाळ, संजय गांधी अपंग पेन्शन अशा जवळ एक 400-500 शेकडो पेन्शन मी केलेले आहेत. त्या आमच्या पूर्ण ह्या गारगोडी गावामध्ये केल्यात. रेशन कार्डमध्ये म्हणलं की तर अन्न सुरक्षा यादीमध्ये आम्ही लोकांना, बऱ्याचशा लोकांना धान्य मिळवून दिले, गरीब लोकांना, गरजू लोकांना. आरोग्याच्या सेवेसाठी अतिशय म्हणजे मी त्यांना त्यात सुद्धा मी चांगलं काम केलं. म्हणजे अतिशय इथून CPR पेशंट नेऊन तो ऍडमिट करून बरा करून आणस्तोपर्यंत आम्ही आपले लोकांना सेवा असते. आणि आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आता अजून चांगल्या कशा आरोग्याच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवता येतील. आता ते आरोग्यमंत्री आहेत, त्यामध्ये ते काय साहेबांना म्हणजे ते सोपं आहे आता साहेबांना. आणि त्यांचा सुद्धा तो प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा अजून कसं ह्या मतदारसंघातल्या खेडोपाड म्हणजे ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा पुरवता येतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. तरुणांच्यासाठी तसेच महिलांच्यासाठी आपलं नेमकं काय विजन असणार आहे? महिलांच्यासाठी महिलांचं आरोग्य, कारण आज बघतोय आपण ग्रामीण भागातील महिला शेतीची कामं प्राधान्यानं करतात. म्हणजे जास्तीत जास्त शेतीवरच अवलंबून आहे. त्यांना त्या शेतीच्या कामातून त्यांना त्यांच्या आरोग्याकडे साहजिकच दुर्लक्ष होते. पण त्या आरोग्याकडे जे दुर्लक्ष झाले त्यांना विविध ठिकाणी ज्या काय आपल्या PSC आहेत तिथून आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम कशी होईल. कारण जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे आरोग्याच्या सुविधा पुरवणं, शैक्षणिक दृष्ट्या आपल्या गरजू विद्यार्थ्यांना सक्षम शिक्षण देणं हे काम आहे. तर आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून निश्चितच आंबेडकर साहेबांच्या साथीनं निश्चितच महिलांसाठी आरोग्याच्या चांगल्या सुविधा पुरवण्याचं एक चांगलं काम आमचं करायचा प्रयत्न करू. हा भाग जर का बघितला तर एक कृषी प्रधान भाग आहे. इथं शेतीवरती उपजीविका चालणारी बरीचशी लोक आहेत. म्हणजे 70 ते 80% लोक बघायला गेलं तर शेतीवरती त्यांचं घर चालतंय आणि परिसराची ठेवणच तशी आहे. काहीशी बघायला गेलं तर आता थोडी डेव्हलपमेंट व्हायला लागलेली, त्यातली काही लोक कामगार असतील किंवा MIDC असतील ह्या लेवलला वर्किंग करत आहेत. शेतकऱ्यांच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय विजन आहे? शेतकऱ्यांच्यासाठी विजन म्हटलं तर आधुनिक तंत्रज्ञान. म्हणजे आता आमच्या वाघापूर गाव आहे, वाघापूरमध्ये अतिशय म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. म्हणजे AI तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा वाघापूरमध्ये शेती केली. म्हणजे त्याच पद्धतीनं आपल्यासारखं जी काय आमच्या मतदारसंघात गाव आहेत त्या प्रत्येक गावात ह्या तंत्रज्ञानाचा वापर करता येतोय काय, किंवा अजून सक्षम करायसाठी अजून काही तांत्रिक गोष्टी, अजून काही मशिनरींचा नवीन वापर करता येतोय काय, यासाठी आम्ही लोकांना प्रबोधन करू. आणि शेतीत सुद्धा चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळवता येते यासाठी लोकांचं एक प्रबोधन करून निश्चितच शेती सुद्धा त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीचं जिल्हा परिषद माध्यमातून सुद्धा शेतीचे अवजारे असतील. म्हणजे अगदी मला सांगायचं झालं तर जनावरांसाठी कडबा कुट्टी मशीन पासून ते खुरप्यापर्यंत सगळ्या योजना आता जिल्हा परिषद राबवते. त्या योजना आहेत त्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पर्यंत जास्तीत जास्त कशा पोहोचवता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. खरं बघायला गेलं तर
हा मतदारसंघ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक मोठ्या प्रमाणात तिथं राजकारण चालते आणि ह्या राजकारणामध्ये आपण सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती, ह्या राजकीय बड्या बड्या लोकांच्या ह्याच्यात आपण कुठंपर्यंत जाऊ शकतो, तुमचा काय ह्याच्या मागे अंदाज आहे? आणि ह्या होणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये 9 तारखेला निकाल काय लागेल, तुमचा काय आहे? नाही, आता काय झाले, विरोधक हे 2017ला जिल्हा परिषदच्या इलेक्शन झाल्या, आज 2026 आहे. 2017 ते 2022 हा मागच्या जिल्हा परिषदचा 5 वर्षाचा कार्यकाल होता. त्या कार्यकालानंतर जे काय आत्ता उमेदवार आहेत ते विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते कधीही मतदारसंघात फिरकले नाहीत. आणि आज त्यांच्याकडे आज मत मागायचा मुद्दा नाही, त्यांच्याकडे मत मागायचा एवढाच मुद्दा आहे की आज आंबेडकरांच्या घरातली सीट नाही म्हणून आम्हाला मत द्या. हा काय मुद्दा होऊ शकत नाही. त्यांनी त्यांचं काम सांगायचं आणि मग मत मागायचं. तसं आमचं नाही. मी सर्वसामान्य आहे, मला एक संधी द्या, मी चांगलं काम करून दाखवतो, माझं आधीचं पण काम चांगलं आहे, इथून पुढे सुद्धा मी चांगलं काम करून दाखवतो, असा आम्ही लोकांच्या समोर अजेंडा ठेवलाय. मग चांगलं काम करून दाखवतो अजेंडा ठेवून मत मागणं योग्य आहे काय? आंबेडकरांच्या घरातली सीट नाही म्हणून आम्हाला मत द्या, हे योग्य आहे? आता जनता ठरवेल. मग तुम्ही ह्याच्याकडे कशा अर्थाने बघताय? आंबेडकरांच्या घरातली सीट नाही म्हणून आम्हाला मत द्या, या त्यांच्या प्रचाराकडे तुम्ही कुठल्या अँगलला बघताय? आता माझा अँगल बघायला गेलं तर ज्यावेळी माणसाला कुठलाच मुद्दा नसतोय, म्हणजे आपल्यातलं चांगले गुण ज्यावेळी कमी असतात, ते मग दुसऱ्याचं नाव घेऊन कुणाचं तरी बुद्धिभेद करून मत मागायचं. पण मतदारसंघातली गारगोडी जिल्हा परिषद मतदारसंघातली जनता एवढी पण दूधखुळी नाही की ती अशा कुठल्या मुद्द्याला बळी पडेल आणि त्यांना मागच्या ज्या चुका केल्या त्या परत करतील. मग ह्या निवडणुकीमध्ये आघाडी की शिवसेना, कशा पद्धतीने ही निवडणूक? ह्या निवडणुकीमध्ये आघाडी की शिवसेना याच्यापेक्षा कामाचा माणूस फक्त एकच आता ह्या तालुक्यात आणि ह्या मतदारसंघात आहे, तो म्हणजे नामदार प्रकाश आंबेडकर साहेब. त्यामुळे शिवसेना, साहजिकच शिवसेना. काय करायला आपण या लोकांना, नागरिकांना उद्याच्या निवडणुकीसाठी 4 दिवसांवरती आता निवडणूक आहे, आव्हान काय करा? मतदारसंघातील लोकांना मी एवढंच आवाहन करू इच्छितो, माझ्यासारख्या सर्वसामान्य गरीब घरातील कार्यकर्त्याला आंबेडकर साहेबांनी संधी दिल्या. कुठलीही घराणेशाही, कुठलीही म्हणजे राजकारणात बघायला गेलं तर ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याचं नाव आहे, ज्याच्या घराण्याचं नाव आहे, ज्याचे कोणतरी वडील आमदार आहेत, अशाच लोकांना फक्त जिल्हा परिषदची उमेदवारी मिळते. पण हे सगळं खोडून काढत सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक आदर्श घडवला आहे. आणि निश्चितच मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास टाकावा. निश्चितपणानं नामदार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जसं त्यांचं काम आहे, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी चांगलं काम करून दाखवतो. एक संधी मला दिली तर 100% चांगलं काम मी करून दाखवतो. वहिनी साहेब, तुम्ही काय आवाहन करा? जनतेला एवढंच आवाहन करेल की सर्वसामान्य घरातील उमेदवार आहे, त्यांनी जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला भरघोस मतानं निवडून देऊन त्यांची सेवा करण्याचं आम्हाला काम हे द्यावे, संधी द्यावी, एवढंच मी सांगेन. आणि ही लढाई आम्ही लढणारही आहोत आणि जिंकणारही आहोत. खरं बघितलं तर एका बाजूला विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि दुसऱ्या बाजूला एक सर्वसामान्य कार्यकर्ता, नामदार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या या फ्रंट पेजवरती रणधीर दादा आणि त्यांच्या मिसेस या निवडणुकीला सामोरे जात आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर का बघितलं तर आजपर्यंत काम करणाऱ्या माणसाला इथला मतदारसंघ निवडून देत आलेला आहे आणि मी काम करणारा माणूस आहे अशा पद्धतीचं मत रणधीर दादा यांनी व्यक्त केलेलं आहे. एकदा संधी देऊन बघा, त्या संधीचं नक्की मी सोनं करेन अशा पद्धतीचं मत देखील त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. खरं तर KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून म्हणजे संपूर्ण एका बाजूला बघितलं तर एका संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे लागून राहिलेलं आहे. कारण इथं ही जी होणारी लढाई आहे ही अति तटीची लढाई आहे आणि त्या निमित्तानंच आपण आज रणधीर दादांच्या सोबत संवाद साधलेला आहे, वहिनींच्या सोबत संवाद साधलेला आहे आणि त्यांचं नेमकं या मतदारसंघाला धरून नेमकं काय विजन आहे, नेमकं काय नियोजन आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.